काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांना दिनांक 24 डिसेंबर रोजी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यांनी नवापूर या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योती मावळली. त्यांच्या निधनाने कुटुंबियांसह हजारो समर्थकांना अश्रू अनावर झालेत. दरम्यान 25 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरूपसिंग नाईक यांचा जन्म 10 सप्टेंबर 1938 साली नवापूर तालुक्यातील नवागाव आदिवासी बहुल लोकवस्तीमध्ये लहानशा गावात झाला. आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात वयाच्या 24व्या वर्षी सुरूपसिंग नाईकांनी सन 1962मध्ये नवापूर तालुक्यातील सुकवेल ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली व त्यावेळेस ते सरपंच पदावर विराजमान झाले होते. 1965 साली ते धुळे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आलेत. 1972 साली नवापूर विधानसभा मतदारसंघातून 11 मार्च 1972मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून मुंबईमध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या काळात त्यांच्या कार्याचा गौरव आणि काम बघता मार्च 1977 साली प्रथमच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले आणि नंदुरबारचे नेतृत्व दिल्लीत केले. आणीबाणीनंतर 1980मध्ये त्यांच्या नवापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने पुन्हा विजय झाला. गांधी घराण्यासोबत एकनिष्ठ व निष्ठावंत राहिल्याने सुरूपसिंग नाईक यांच्याशी इंदिरा गांधी यांनी खांडबाऱ्यात मोठी सभा घेतली. इंदिरा गांधींनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना खासदार असताना 1980मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम बघण्याची संधी दिली. प्रथमच मंत्री झाल्यानंतर त्यांना समाज कल्याण आणि आदिवासी विकास खाते देण्यात आले. तेव्हापासून सन 2009पर्यंत सातत्याने ते नवापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांची ओळख ही सोडलेली होती. या कालावधीत आदिवासी विकास, समाज कल्याण, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, वन, बंधारे व अनेक असे महत्त्वाचे खाते त्यांनी मंत्रिपदातून भूषविलेले आहेत. सन 2009मध्ये तत्कालीन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे लहान बंधू शरद गावितांनी त्यांचा पहिल्यांदा पराभव केला. मात्र पराभवाने न खचता त्यांनी जिद्दीने लढा देत सन 2014मध्ये शरद गावितांचा पराभव करत त्यांनी पुन्हा विधानसभेत मुंबई गाठले. मात्र वाढते वय लक्षात घेता 2019मध्ये व 2024मध्ये नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागात काँग्रेसला अभेद्य गड बनविणारे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईकांनी वृद्धापकाळाच्या या कारणामुळे त्यांनी आपले पुत्र शिरीष नाईक यांना संधी दिली व आज त्या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिरीष नाईक हे करीत आहेत. काळाने 24 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्यावर घाला घालत त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले व परिसर हा पूर्ण शोकमय झालेला आहे. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई येथे या ठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांना नंदुरबार नजीक असलेल्या गुजरातमधील बारडोली या ठिकाणी गांधी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलेले होते. त्यानंतर नवापूर या ठिकाणी खाजगी रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू होता. त्या दरम्यान त्यांची प्राणज्योत ही मावळली. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद भूषविलेले सुरूपसिंग नाईक त्यांचे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यासह गांधी घराण्याशी असलेले निकटवर्तीय संबंध व गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सहकारी ही त्यांची कायमची ख्याती राहिली. 1985पासून ते सातत्याने विधानसभेत पोहोचलेत. सन 2009मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर 2014 पुन्हा विधानसभामध्ये त्यांनी आपले विजयाची धुरा कायम ठेवली. यांच्या या कारकिर्दीमुळे काँग्रेस पक्षाशी व गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे त्यांनी खानदेशमध्ये पूर्ण आपली सत्ता काबीज ठेवलेली होती. अखंड खानदेश व दुसरीकडे गुजरात राज्यातील सुरतपर्यंत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांनी केलेले होते. त्यांच्या काळामध्ये त्यांनी सांगितलेला शब्द म्हणजे सोन्याहून पिवळा असावा. यासारखा दुसरा कार्यकर्ता या ठिकाणी होणे देखील कदाचित नव्हे. नवापूरसारख्या गुजरात राज्याशी लगत असलेल्या भागामध्ये MIDC यांनी नंदुरबार जिल्ह्याचे कायापालट करणे, जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करणे व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन जिल्ह्यात विकासाची धुरा कशी करता येईल व काम कसे अखंड राखता येईल हा त्यांचा चांगला हातखंड होता. अशा या थोर विभूतीस परिसरातूनच नव्हे तर लांब लांबहून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. तसेच
श्रीजी न्यूज 24 चॅनलच्या माध्यमातून देखील असा या महान विभूतीस भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.